सीएनजी पुरवठा विस्कळीत, वीज निर्मिती प्रकल्पांनाही फटका. इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षानं जागतिक नैसर्गिक वायू पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या युद्धामुळे कतारहून येणारा सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे राज्यासह देशभरातील वीज निर्मिती प्रकल्पांना फटका बसतोय. महानिर्मिती कंपनीच्या उरण या प्रकल्पातील वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे आणि सीएनजी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी पुरेशी वीज उपलब्ध असल्यानं चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आखाती युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. इराणकडूनही प्रत्युत्तर म्हणून शेजारच्या देशांच्या तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांच्या केंद्रांवर हल्ले करण्यात आले आहेत. कतारच्या पार्स आणि लफानवर हल्ले झाल्यानं तिथून भारताला होणाऱ्या सीएनजी पुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतोय. खरं तर देशाला 40%हून अधिक सीएनजी पुरवठा हा कतार आणि उर्वरित गॅस पुरवठा अमेरिका, UAE आणि अन्य देशांकडून होतो. कतारहून गॅस पुरवठा आता होत नसल्यानं राज्यातला उरण इथल्या गॅस आधारित वीज निर्मिती केंद्राला पुरेसा गॅस उपलब्ध होत नाहीये आणि यामुळे या केंद्राच्या वीज निर्मिती क्षमतेवर विपरीत परिणाम झालाय. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेला उरणचा वायू विद्युत निर्मिती प्रकल्प हा राज्यातील एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे. या प्रकल्पातून 672 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे. पण चिंताजनक बाब म्हणजे जानेवारी 2025 मधल्या काही अहवालानुसार या प्रकल्पातील काही युनिट्स म्हणजे 2 बॉयलर आणि एक स्टीम टर्बाईन हे दुर्लक्षामुळे नादुरुस्त आहेत आणि त्यामुळे सध्या वीज निर्मिती कमी होतीये. यामुळे बाहेरील गॅस पुरवठ्यात अडथळ्यांसोबतच या प्रकल्पाच्या अंतर्गत समस्याही राज्यासाठी डोकेदुखी ठरतायत. सीएनजी उपलब्ध नसल्यानं NTPCच्या गुजरातमधील गंधार आणि कावस इथल्या प्रकल्पांमधलीही वीज निर्मिती थंडावली आहे. आंध्र प्रदेशातील सुमारे 6000 मेगावॅट खासगी वीज निर्मिती केंद्रांनाही मोठा फटका बसतोय. उरण केंद्राला केंद्र सरकारकडून सवलतीचा गॅस उपलब्ध होत असल्यानं इथली वीज ही तुलनेनं स्वस्त म्हणजे प्रति युनिट 3.5 ते 4 रुपये दरानं मिळते. बाजारभावाने सीएनजी खरेदी केल्यास प्रकल्पातून मिळणारे वीज प्रति युनिट 12 रुपयांपर्यंत उपलब्ध होते, जी अतिशय महागडी आहे आणि त्यामुळेच वितरण कंपन्या ती वीज खरेदी करण्यास तयार नसतात. केंद्र सरकारकडून सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध झाला तरच वीज निर्मिती परवडते आणि त्यामुळे सध्या वीज प्रकल्पासाठी बाजारभावानं सीएनजी खरेदी करण्याची कोणाचीही तयारी नाही. केंद्र सरकारनं घरगुती ग्राहक आणि खतं तयार करण्यासाठी गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिलंय. त्यानंतर वीज प्रकल्पांसाठी सवलतीचा गॅस उपलब्ध होतोय. दुसरीकडे महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी 28 मार्चला एक महत्त्वाचं आवाहन केलं. वाढत्या जागतिक इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिथं पाईप गॅस म्हणजेच PNG उपलब्ध आहे तिथल्या नागरिकांना तातडीनं PNG जोडणी करून घेण्याचं आवाहन केलंय. पुढच्या 3 महिन्यात घरगुती LPG सिलेंडरचा पुरवठा मर्यादित होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे आणि तसंच गरज पडल्यास केरोसिनचा साठा उपलब्ध असल्याचंही भुजबळ म्हणाले. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रात विजेच्या मोठ्या तुटवड्याची भीती कमी आहे. मात्र नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व कमी करून पर्यायी ऊर्जा स्रोतांवर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.